बातमी मुंबईतल्या पावसासंदर्भातली आहे। मुंबई शहर उपनगरासह ठाणे जिल्ह्यात आज सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे। मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरामध्ये मुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळते, तर ठाणे जिल्ह्यातही डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर भागामध्ये पावसाचा जोर कायम आहे। मुंबईमध्ये सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे। सकाळच्या सत्रात पडणाऱ्या पावसाचा परिणाम मुंबईच्या लाईफलाईनवर झालाय, अर्थात रेल्वेवर झालाय। मध्य रेल्वे 10 ते 15 मिनिटे उशिराने धावतीये, पश्चिम रेल्वे 5 ते 10 मिनिटे उशिराने धावतीये, तर हार्बर रेल्वेची वाहतूक 10 मिनिटे उशिराने सुरू आहे। ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवे या दोन्ही ठिकाणी वाहतुकीवर पावसाचा परिणाम झालाय। ठाणे मुलुंड टोलनाका या परिसरात वाहतूक कोंडी झाली आहे। 2 ते 3 किलोमीटर लांबीच्या रांगा लागल्यात। सतत पडणाऱ्या पावसामुळे मोठी वाहतूक कोंडी ठिकठिकाणी झाली आहे आणि वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे नोकरदार वर्गाचे, मुंबईकरांचे अतोनात हाल होत आहेत। सूरज सावंत आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सूरज, आपण पाहतोय रेल्वे वाहतुकीवर परिणाम झालाय, रस्ते वाहतुकीवर परिणाम झालाय। मुंबई आणि परिसरात पावसाचं सध्याचं चित्र काय आहे आणि रेल्वे रस्ते वाहतूक कशी सुरू आहे? नक्कीच आपण पाहतोय की शुक्रवारी सकाळपासूनच मुसळधार पावसाला मुंबईत सुरुवात झालेली आहे। मुंबईतल्या अनेक सखल भागात आता पाणी साचू लागल्याचं पाहायला मिळत आहे आणि याच पावसाचा परिणाम हा रस्ते त्याचबरोबर रेल्वे या मार्गांवरती देखील होताना पाहायला मिळत आहे। पश्चिम मार्ग जो आहे तो पूर्णपणे म्हणजे 5 ते 10 मिनिटं उशिराने धावत आहेत रेल्वे, तर दुसरीकडे मध्यवर्ती देखील परिस्थिती तीच आहे। 5 ते 10 मिनिटांनी उशिरा मार्गाने रेल्वे या धावत आहेत, तर हार्बर मार्गावरती मात्र 10 ते 15 मिनिटांनी रेल्वे वाहतूक ही उशिराने सुरू असल्याची माहिती मिळते। तर दुसरीकडे वाहतुकीवरती देखील याचा मोठा परिणाम पाहायला मिळत आहे। ईस्टर्न एक्सप्रेस हायवे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी ही पाहायला मिळत आहे। त्यामुळे एकूणच जर आपण पावसाचं प्रमाण पाहतोय तर आज दिवसभर मुसळधार पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे। मुंबईसह उपनगर आणि ठाणे रायगड या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता ही हवामान खात्याकडनं वर्तवण्यात आलेली आहे। दिवसभर जर पाऊस असाच राहिला तर मुंबईतल्या अनेक सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी हे साचण्याची शक्यता आहे आणि यामुळेच नागरिकांनी काळजी घ्यावी, पावसाचं प्रमाण पाहूनच घराबाहेर पडावं असं आवाहन प्रशासनाकडनं करण्यात आलेलं आहे। सध्या तरी वाहतुकीवरती मोठा परिणाम या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। रेल्वे देखील 5 ते 10 मिनिटांनी उशीर आहे, त्यामुळे चाकरमान्यांचे हाल हे देखील पाहायला मिळत आहेत। जे नागरिक वीकेंडसाठी बाहेर पडतायत त्यांनी विशेषतः काळजी घ्यावी, कारण राज्यभरातच पावसाचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात आहे आणि हे लक्षात घेता नागरिकांनी पावसाचं प्रमाण लक्षात घेऊनच घराबाहेर पडावं असं आवाहन प्रशासनाकडनं करण्यात आलेलं आहे। सूरज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।